राजयांचा रायगड बहरतोय। मराठा साम्राज्याची राजधानी असलेला रायगड धुक्याने अजूनच बहरून आलाय। स्वर्गाहून अधिक सुंदर तसेच आपली आन बान शान असलेला रायगड अनुभवण्यास मी निघालो। रात्री ट्रेन पकडली, माणगाव स्टेशनला पोहोचलो। माणगाव स्टेशन इतके सुंदर बनवले आहे, तसेच बाहेर रायगड अनेक गडांचे दर्शन दाखवले आहे। तिथून जोरदार पाऊस तर चालूच होता। रिक्षाने बस स्टेशन आणि बस स्टेशनने महाडला पोहोचलो। महाडवरून एसटी करून सांडोशीला पोहोचलो। सगळाच खर्च आतापर्यंतचा 100 रुपीज होता। धुक्याने हिरवळ तसेच सगळंच काही सुंदर दिसत होतं। रायगड यावरूनच किती सुंदर दर्शन देणार आहे याची खात्री झाली होती। यावेळेस रायगड रोपवेने सर करण्याचे ठरवले, कारण मला रायगड आमच्यासाठी मंदिरासारखं आहे, म्हणून तिथे जाण्यासाठी खूप एक्साइटमेंट असते। सांडोशी गावापर्यंत पोहोचण्यासाठी इतके सुंदर दृश्य होते। पावसाने तर अजूनच रंगत आणली होती। यावेळेस रायगड रोपवेने सर करायचे ठरवले होते। खूप लवकर गेल्यामुळे रोपवेला फारशी गर्दी नव्हती, म्हणून मला लगेचच रोपवेमध्ये बसायला मिळाले। टू आणि फ्रो रोपवेची कॉस्ट आहे 315 रुपीज, पण खरं सांगू तो खूप मजा येते आणि आपण फक्त 8 मिनिटात स्वर्ग गाठतो। टू आणि फ्रो तिकीट 315 रुपीज आहे। रेड आणि रॉयल ब्लू असे 2 रोपवे आहेत। जसे जसे रोपवे वर जात असते तसं तसं ॲड्रेलिन रश म्हणतात ना, ते जाणवत असतं। सुरुवातीस धुक्याने झाकलेला रायगड दिसतो, म्हणजे काहीच दिसत नाही, पण नंतर जसं जसं आपण वर चालत जातो तसे खालची टुमदार घरे दिसतात, पाण्याचे धबधबे दिसतात, गावातील खालची टुमदार घरे दिसतात। रेड कलरच्या रोपेवर बसलेलो आणि टाइम लावला होता आणि मी तुम्हाला सांगतो परफेक्ट 8.5 मिनिटात मी गडावर पोचलो। 4500 फीट उंच हा गड आम्ही 8 मिनिटात रोपवेमुळे पार केला। मग तिथे थोड्या वेळ विश्रांती केली आणि तिथे एक बोर्ड होता जिथे लिहिलेलं की मेने दरवाजा, राणी वसा, जगदीश्वराचं मंदिर हे सगळं कुठे आहे। तर मला सगळ्यात पहिले जायचं होतं जगदीश्वराच्या मंदिराकडे। मग मी तिकडे हळूहळू कूच करत गेलो। सगळ्या गडावर धुकं पसरलेलं, पण इतकं सुंदर आणि थंड वातावरण मी कधीच पाहिलं नाही। गड हा कसा त्या काळी म्हणजे 3.5 वर्षापूर्वी कसा बनवला आहे ते इथे तुम्हाला प्रदर्शनीय दिसेल। गडावरचे रस्ते बोला, तिथले पायऱ्या बोला, नंतर गडावर इतकं पाणी साचतं, पण ते पाणी कसं झिरपून खाली जातं ह्याची इंजिनिअरिंग हे शिवरायांकडून, इंदुळकरांकडून शिकायला पाहिजे। आणि हे प्रदर्शनीय म्हणजे साक्षात आपण पाहतो, म्हणून हे राजे महान आहेत। एकट्याचा प्रवास होता, पण खूप मजेशीर, कारण रायगड हा स्वर्गाहूनही सुंदर आहे ह्याचं मला ज्वलंत उदाहरण डोळ्यासमोर दिसत होतं। अनेक पायऱ्या, अनेक वास्तू ह्या रायगडावर आहेत। प्रत्येक वास्तूची तसेच प्रत्येक पायरी ही शिवरायांच्या शौर्याची व आपल्या स्वराज्याची साक्ष देते। हळूहळू करत मी रायगडाच्या पायऱ्या पार करून आता पोहोचत होतो अशा प्लेन प्लॅट्यूवर म्हणजे पठारावर, जिथून सगळ्यात पहिले मला दिसणार होतं ते होतं बाजारपेठ। 22 आणि 22 एकूण असे 44 बाजारपेठ आहेत। तुम्ही पाहू शकता ही इतकी सुंदर त्या काळात दुकानांसारखी बाजारपेठ। हळूहळू पाऊस खूप पडल्यामुळे थोडा चिखल होता, परंतु त्या चिखलातूनही जाण्यात एक वेगळीच मजा होती। आणि मी तिथून अजून 1 किलोमीटरच्या अंतरावर होतं जगदीश्वराचं मंदिर। आता तुम्ही इथे माझा एक टी शर्ट पाहू शकता। हे पहा टी शर्ट, हा आहे माझा कुर्ता। 15 ऑगस्ट असल्यामुळे मी कुर्त्यावर डिझाईन करून घेतली होती शिवरायांची आणि मागे होती महादेवांची। पावलाने मी जगदीश्वराच्या मंदिराकडे कूच करत होतो, पण मध्ये रस्त्यामध्ये मला बऱ्याच गोष्टी दिसत होत्या। 2-3 ठिकाणी पाण्याचे टाके दिसले जे 12ही महिने पूर्ण भरलेले असतात। मग मला क्युटी डॉग्स दिसले। प्रत्येक ट्रेकमध्ये, प्रत्येक गडावर हे डॉग्स आपल्याला नेहमी सोबत देत असतात व शेवटपर्यंत कधी साथ सोडत नाही। हळूहळू करून मी त्या जगदीश्वराच्या मंदिराकडे पोहोचलो, जिथे शिवाजी महाराज सकाळ संध्याकाळ दरवेळेस शिवपिंडाची पूजा करत होते। असे हे पवित्र ठिकाण। जगदीश्वराच्या मंदिरास 2 मुख्य द्वार आहेत, एक मागच्या बाजूस तर एक समोरच्या बाजूस। मागच्या बाजूने मी जगदीश्वराच्या मंदिराकडे एंट्री घेतली। मंदिर इतके सुंदर, बाहेरून तर ते दर्ग्यासारखे दिसते, पण आतून आहे शिवपिंड, तसेच समोर आहे ईश्वराचे मंदिर। आमच्यासाठी केदारनाथ मंदिराप्रमाणेच आहे। भग्न अवस्थेत सापडलेला नंदी आपणास दाखवून देतो की लढाई धर्माचीच होती। मंदिर सुद्धा धुक्याच्या आहोटीत लपले होते। महाराज रोज सकाळ संध्याकाळ मंदिरात येऊन शिवलिंगाची पूजा करत। महाराजांच्या हस्ते पवित्र झालेले हे मंदिर, त्यांचे दर्शन घेऊन मी गदगद झालो। काय लीला आहे ना, मंदिर बाहेरून दर्ग्यासारखे दिसते, तर आत आहे स्वतः शिवलिंग। इथे शिवप्रेमींनी पूजा अर्चना केली, ते पाहूयात।
जगदीश्वर मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर मी परत निघालो महाराजांच्या पुतळ्यांचे दर्शन घ्यायला. मंदिराच्या 1 किलोमीटर पुढे भव्य अशी बाजारपेठ आहे. 22 असे एकूण 44 दुकाने आहेत बाजारपेठेत. या वास्तूची रचना त्या काळी विशिष्ट प्रकारची बांधली होती. तसेच मध्ये एक चोरवाट आहे. रायगडावर अशा अनेक प्रकारच्या चोरवाटी आहेत जेणेकरून दुश्मनांचा हल्ला आपण चुकून लावत. सर्व दुकानांपैकी एका दुकानाच्या बाजूस विशिष्ट सर्पशिल्प आहे. त्याची सुद्धा चर्चा वेगळीच आहे. हे सर्पशिल्प फक्त एका दुकानावरच आहे. तसे थोडे पुढे गेल्यास आपणास रानमाळा दिसू लागते. ती जागा पाहून सहसा बाहेर आपण जमिनीवर बसत नाही, पण इथे पाहून आपण पाहतो की शिवप्रेमी कसे जमिनीवर बसून रायगडावर थाट मांडले आहे. असे फक्त रायगडावरच होऊ शकते.